नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हे लग्नाचा दिवस आहे आणि भाग्याच्या लग्नाची तयारी सुरू असते. सगळ्यांना हॉलमध्ये पोहोचायचं असतं. तर चारुलता किचनमध्ये रडत असते तयारी करत असताना. तर आजी तिथे तिला समजायला येते आणि म्हणते की हे बघ चारुलता, कसं असतं आजकालच्या मुलींचं जरा वेगळंच असतं. आजकालच्या मुली ह्या बिनधास्तपणे जगत असतात, परंतु मला तर असं वाटतं की पोरी बदलल्यात परंतु जग नाही बदललं, त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी. त्यावरती आता चारुलता विचारते की म्हणजे काय. तर आजी म्हणते की हे बघ अगं चारुलता, अजून लग्न पार पाडायचं आहे आणि त्यात म्हणजे त्या दळभद्री प्राजक्ताने रोहन रावांना भेटून नको तो घोळ घालून ठेवलेला आहे. आणि मला अजून सुद्धा हीच भीती वाटते की ती अवधासा प्राजक्ता त्यांच्या समोर जर गेली आणि काही घोळ घालून ठेवला आणि काही अनर्थ घडलं तर काय करायचं. तेव्हा लगेच हे ऐकून चारुलता आणखीन टेन्शन मध्ये येते आणि घाबरतच म्हणते की आई. तर आजी म्हणते की हे बघ अगं, इतके दिवस आपण त्या अवधासेला मुलांच्या समोर येऊन दिलं नाही आणि आज मात्र लग्नामध्ये तिचं थोबाड बघून भाग्याच्या सासरची मंडळी मागे फिरली तर काय करायचं. आणि भाग्याच्या सासरची माणसं मात्र आता म्हणायला नको की ती अवधासा भाग्यापेक्षा सुद्धा सुंदर आहे, तिला तुम्ही आमच्यापासून लपून ठेवलं आणि त्यामुळे आता हे लग्न. तेव्हा लगेच आता पुढचं बोलण्या अगोदर चारुलता म्हणते की हे बघ आई, आजचे चांगला दिवस आहे त्यामुळे तू असं अभद्र बोलू नकोस. आजी म्हणते की अगं, हत्ती गेला आणि शेपूट राहिलेला आहे. तेवढ्यात मात्र आता तृप्ती ह्या दोघींचं बोलणं चोरून ऐकते. तर आजी म्हणत असते की अगं हे बघ, ऐन वेळेस आपल्या भाग्याच्या लग्नामध्ये त्या प्राजक्तामुळे मिठाचा खडा पडायला नको. हे बघ चारुलता, काय बरोबर आहे ना मी जे काही बोलत आहे ते. आता चारुलता मात्र आता बघतच असते, ती विचारत पडते, तिला टेन्शनच येतं. त्यानंतर तृप्ती आता हे सर्व ऐकून मनात म्हणते की बाबा बाहेर आहेत आणि ह्या दोघी मात्र आता इथे आहेत, त्यामुळे पटकन लवकरात लवकर जाऊन मला घराची कागदपत्र काढायलाच हवी. जे काही कौतुकचं टेन्शन आहे तर ते संपेल. म्हणून तृप्ती आता रूम मध्ये येते, दरवाजा बंद करते आणि बाबांनी हे घर घाण टाकण्या अगोदर मला घराचे पेपर्स आहेत ते मिळवावे लागतील. म्हणून पदर आता कमरेला खोसून नक्की ते पेपर्स कुठे ठेवलेले आहेत ते शोधत असते. म्हणून ती सगळीकडे शोधते परंतु तिला कुठेही सापडत नाही. वैतागून जाते. दुसरी एक फाईल सापडते आणि ती शोधते परंतु ते काही आता त्या घराच्या कागदाची नसते. आणि तेवढ्यात ती कपाट उघडायला जाते परंतु कपाट काही उघडत नसतं. ती आता खूप वेळा उघडण्याचा प्रयत्न करते आणि वैतागून आता म्हणते की कपाट का उघडत नसेल. नक्की यांनी कुठेतरी कपाटाची किल्ली लपून ठेवली असणार. नक्की आता काय करूया ते विचारत पडते. त्याच वेळेस मात्र ती आता दरवाजा उघडून चावी नक्की कुठे ठेवलेली आहे ते बघायला येते आणि दरवाजा उघडते. तेच आता समोर वैद्यभाऊ तिला दिसतात. वैद्यभाऊ आता तृप्तीकडे पाहत असतात की तृप्ती आपल्या रूम मध्ये काय करत असेल. तेव्हा आता तृप्ती घाबरून जाते. तेवढ्यात वैद्यभाऊ विचारते की काय झालं तृप्ती, तू इकडे काय करतेस. तेव्हा आता घाबरतच थोडीशी लगेच कारण शोधते, मनात म्हणते. आणि परत वैद्यभाऊ म्हणते की अहो कसं आहे, मी ती साडी नीट करायला आले होते कारण आमच्या रूम मध्ये मात्र आता भाग्याच्या मैत्रिणी आहेत म्हणून मी इथे आले होते आणि सॉरी बर का सॉरी. आणि लगेच बाहेर निघून जाते. तर वैद्यभाऊंना काहीतरी संशय येतो. ते मात्र रूमकडे बघत असतात इकडे तिकडे. त्याच वेळेस मात्र आता वैद्यभाऊ पटकन चावी घेतात आणि चावी घेऊन कपाट उघडून त्यामधून ती फाईल घेतात. ते घराचे पेपर आता पाहतच असतात. तेव्हा तृप्ती चोरून हे सर्व काही बघत असते आणि मनात म्हणते की बाबांनी आता घराचे पेपर सुद्धा काढलेले आहेत कपाटात. काही झालं तरी ते पेपर्स मला आता मिळवावेच लागतील. परंतु बाबांना मात्र मी आता इथून बाहेर कसं काढू असं ते विचार करत आणि आत्ताच्या आत्ता मात्र मला काहीतरी करावं लागेल असे ती ठरवते. ते बाहेर येते. बाहेर मात्र आता जे काही रुखवताचं सामान असतं ते सामान मात्र आता त्याकडे बघत असते. नक्की काहीतरी करून ते सामान खाली पाडायचं आणि पूर्ण गोंधळ करून मात्र सगळ्यांना येथे मग्न करायचं आणि तेवढ्यात मात्र ते पेपर चोरायचे असा आता तृप्तीचा डाव असतो. आणि स्वतः मात्र आता ते जे काही ठेवलेलं सामान टेबलवर आहे तर ती सगळं काही सामान गुपचूप पाडून घेते कारण तेथील पाहुणे आता एकमेकांबरोबर गप्पा करण्यात मग्न आहेत आणि त्या संधीचा फायदा घेऊन तृप्ती सगळं काही खाली पाडून देते आणि खूप जोरात आता तीच ओरडायला सुरुवात करते की आय्या हे सगळं काही पडलं. आणि तेवढ्यात आजी आणि चारुलता धावतच येतात आणि बघतात तर काय, रुखवताचं सगळं काही सामान खाली पडलेलं असतं आणि त्यात म्हणजे नवरा आणि नवरीची जी काही जोडी आहे तर ती तुटलेली असते. आणि तेवढ्यात वैद्यभाऊ सुद्धा धावतच बाहेर येतात. चारुलता हे बघते तर काय, तिला धक्काच बसतो कारण खूप मोठा अपशकुन झालेला आहे असं त्यांना वाटतं. भाग्या, प्राजक्ता आणि कौतुक हे सगळेजण धावतच बाहेर येतात आणि सगळेजण हे सगळं काही बघून त्यांना धक्काच बसलेला असतो. आजी म्हणते की अरे माझ्या कर्मा, अगं हे सगळं रुखवताचं सामान आहे. किंवा चारुलता म्हणते की हे तर सगळं सांभाळून ठेवलं होतं, हे कसं पडलं बरं. सगळेजण मात्र त्या सामानाकडे पाहत असतात. भाग्य विचारते की पण हे नक्की झालं कसं. तेवढ्यात आजी मात्र तृप्तीवर ओरडते आणि म्हणते की ह्या चोंबडीच्या धक्क्यामुळे पडलेलं आहे सगळं. तृप्ती म्हणते की काय बोलतात. आजी म्हणते की अगं तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही. अगं रुखवताच्या सामानाची तू नासधूस केली सगळी. लग्नाच्या दिवशी तू खूप मोठा अपशकुन केलेला आहे. तेव्हा आता भाग्याला फारच वाईट वाटतं. तर वैद्यभाऊ मात्र आजींना म्हणतात की अहो तुम्ही काय बोलतात,
हात लागून वस्तू पडतात, मग यात कसला अपशकुन आलेला आहे. आणि हे बघा, मुळात मात्र असल्या जे काही अंधश्रद्धा आहे त्या बाळगूच नका. आता भाग्याच्या डोळ्यात पाणी येतं, तिला सुद्धा काहीतरी वेगळंच वाटतं आणि बाबा म्हणत असत की हे बघा, अंधश्रद्धा आहे तर त्या खरंच येथे दाखवू नका. त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळीच भीती निर्माण होते. तेव्हा आता आजी म्हणते की जावई बाप्पू, पण हे तृप्तीला काही अक्कल वगैरे आहेस की नाही. आणि तेवढ्यात तृप्ती म्हणते की काही झालं तरी आई आजी तुम्हाला फक्त मीच दिसते, तुम्ही बघितलंस का माझा धक्का लागलेला आहे तो, कारण धक्का माझा नाही तर या नेहाचा लागलेला आहे. तेव्हा आता तृप्ती मात्र त्या नेहावर ढकलून देते. तेव्हा आता लगेच नेहा म्हणते की नाही माझा नाही लागला. तर लगेच तृप्ती म्हणते की अय्या किती खोटं बोलते, मी तर माझ्या डोळ्यांनी पाहिलं की हिचा धक्का लागला आणि हे सगळं खाली पडलं म्हणून. आता त्यावरती मात्र कच्चू म्हणतो की हे सगळं ठीक आहे, पण आता नक्की काय करायचं, आई तू सांग ना काय करायचं. तेव्हा चारुलता मात्र आता तिच्या डोळ्यात पाणी असतं, आजीच्या सुद्धा डोळे भरून येतात की आता काय करायचं. आणि तेवढ्यात प्राजक्ताच्या डोक्यामध्ये एक विचार येतो. तेवढ्यात ती फुटलेले बांगडे उचलते आणि म्हणते की मामी आपल्याकडे खूप बांगड्या आहेत, आपण दुसऱ्या बांगड्या घेऊया. चारुलता मात्र रडत असते आणि बाकी सामानाचं मात्र इतकं काही नुकसान झालेलं नाही. जी काही नवरा नवरीची जोडी आहे तर ती तुटलेली आहे, ती जोडी उचलत म्हणत असते, परंतु ही जोडी मात्र मी लगेच जोडून आणते आलेच असे बोलून ती मात्र आतमध्ये ती जोडी जोडायला निघलेली असते. आणि वैदेभाऊ आणि कौस्तुभ आता दोघंही ते सगळं काही खाली पडलेलं फुटलेलं सामान उचलत असतात. प्राजक्ता आतमध्ये जात असताना आजी म्हणते की प्राजक्ता विचारते की काय झालं आजी. आता सगळेजण मात्र ते सामान वगैरे व्यवस्थित ठेवत असतात आणि तृप्तीला मात्र हेच हवं असतं. तृप्ती लगेच आता ह्या संधीचा फायदा घेऊन सगळेजण येथे आता मग्न झालेले आहेत. आता मात्र ती वैदेभाऊंच्या रूम मध्ये ते पेपर चोरायला आलेली असते. त्यानंतर आजी इकडे प्राजक्ताला म्हणते, अगं तू कसं मात्र हे सगळं काही तर जोडणारी नाही तर तोडणारी आहेस. अगं तुझं हे अपशकुनी थोबाड घेऊन तू जर इथे थांबलीस म्हणूनच आता हे सगळे काही अपशकुन घडत आहेत, कळलं का तुला, निघ आता इथून. बिचारे प्राजक्ताला वाईट वाटतं आणि निघ इथून म्हणून आता आजी तिच्यावर जोरात ओरडते. बिचारी घाबरतच आतमध्ये येते. बिचारी भाग्या आता ती टेन्शन मध्ये आलेली असते की नक्की हे सर्व काय घडत आहे. त्यानंतर तेवढ्यात तृप्ती आतमध्ये येते आणि मध्ये कपाट तर उघडच असतं आणि कपाटामधून मात्र आता ती फाईल ती शोधत असते, परंतु तेथे तिला दुसऱ्या दोन्ही फाईल सापडतात. वैतागून मात्र ती रागाने आता पुन्हा फाईल शोधत असते की फाईल कुठे ठेवली म्हणून वैतागून जात. नंतर मात्र ती बॅग उचकत असते. त्या बॅग मध्ये सुद्धा तिला काहीच सापडत नसतं, परंतु अचानक तिचं लक्ष जातं आणि तेवढ्यात ती पाहत असते. त्यानंतर आता इकडे ह्या सूर्यवंशीच्या घरामध्ये आरव मात्र आता आलोकचे डोळे बंद करतो आणि त्याला कुठेतरी घेऊन येत असतो बाहेर. तेव्हा आलोक विचारतो की काय झालं आरव, तू काय करतो. तेव्हा आता आरव म्हणतो की हे बघ दादा, सब्र का फल मीठा होत आहे. तेव्हा आलोक म्हणतो की अरे तू डोकं फिरण्याची कामं करू नकोस. आरव म्हणतो की अरे जरा शांत स्पेशल ठेव. आणि तेवढ्यात तो त्याला बाहेर घेऊन येतो आणि त्याचे डोळे उघडून टॅनड असं म्हणतो आणि बघ. तेव्हा आता जे काही त्याची बाईक आहे ती बाईक मात्र तेथे तयार असते साफसफाई करून. रामू काका साफसफाई करत असतात. आलोक मात्र आपली बाईक बघतो आणि म्हणतो की माझी जुनी बाईक. लगेच बाईक जवळ येतो. तेव्हा आरव म्हणतो की यस. आलोक विचारतो की अरे पण तू इथे का आणलीस ती. तेव्हा आता आरव म्हणतो की ती जुनी आहे परंतु तुझी फर्स्ट बाईक आहे आणि हे बघ आता कमॉन, अरे फर्स्ट ही स्पेशल, ती आपल्यासाठी नेहमी स्पेशलच असते. आलोक म्हणतो की आरव तू काय करतोस. आरव म्हणतो की हे बघ दादा, त्या बाईकवर मात्र तू बाईक चालवायला शिकलास. जेव्हापासून ही बाईक बंद पडली तेव्हापासून मात्र तू त्या बाईककडे ढोंकून सुद्धा बघितलेलं नाहीस. आणि मार्केटमध्ये आता इतक्या नवनवीन बाईक्स आहेत, तुला कधीच कोणतीही बाईक आवडली नाही दुसरी पण, कारण ती तुला मात्र फक्त तुझी आणि तुझीच बाईक आवडते. आणि हे बघ तू ह्या रिमेंबर या बाईकला नाव सुद्धा ठेवलं होतंस. आणि तेवढ्यात आलोक म्हणतो की सुंदरी. आरव म्हणतो की हो करेक्ट सुंदरी. आरव म्हणतो की हो बघ सुंदरीची काय अवस्था झाली बघ. आणि हे बघ तुझ्या या सुंदरीला मात्र अजून सुंदर बनवेल, म्हणजे फिरता येईल ह्या सुंदरी बरोबर, म्हणजे कसं की सुंदरीला घेऊन. आलोक मात्र आरवकडे बघत असतो आणि त्याच वेळेस आता आरवला फोन येतो आणि तो फोन पाहतो आणि कट करतो. आलोक म्हणतो की अरे कुणाचा फोन आहे, घे ना. तेव्हा आरव म्हणतो की अरे सॅम कॉल आहे, नको. आलोक त्याच्याकडे पाहतच असतो. आरव विचारतो की काय झालं, तू असं का बघतोस. आलोक म्हणतो की हे बघ, तुला माहिती आहे ना की तू माझा लहान भाऊ आहेस आणि तू हे सर्व का करतो हे मला माहिती आहे. आरव म्हणतो की अच्छा का करतो बरं मी सांग. सांगतो की हे बघ काल मात्र मी एकटाच असं चालत चालत गेलो आणि पुन्हा जर माझ्यावर असे जाण्याची वेळ आली तर मात्र मी बाईक घेऊन जाईल आणि बाईक जर माझ्यासोबत असेल
स्टॅकर लावशील मला शोधण्यासाठी आणि मला शोधण्यासाठी तुला सोपं जाईल म्हणून तू हे सर्व करतोय, हो की नाही? किंवा आरव म्हणतो की हो, तू मला तर असं वाटलं होतं की तू आज मला म्हणशील की भाग्यश्री वैद्यचं लग्न आहे आणि जर मला त्रास होत असेल तर स्वतःला डिस्ट्रॉय करण्यासाठी मात्र तू कामाला लावशील, मला सुद्धा कामाला लावशील. तेव्हा आता आलोक खूपच चिडतो. आलोक म्हणतो की हे बघ आरव, तिचा विचार सोडून दे. अरे तिचं लग्न आहे आज. तेवढ्यात मात्र आरव म्हणतो की हो ना, अरे पण तिचा नवरा खरंच किती लकी असेल, त्याला अशी डॅशिंग आणि जबरदस्त बायको मिळाली आणि जाऊन दे आपल्याला काय करायचं असं म्हणून तो स्वतःला सावरतो कारण त्याला भाग्य आवडत असते. आलोक मात्र हे सर्व काही ओळखतो. तर एक काम करू, आपण आपल्या कामावर फोकस करूयात. तेव्हा आलोक आरवकडे पाहतच असतो. त्यानंतर मात्र आलोक काहीतरी विचारात पडतो. त्याने मात्र आता आरवच्या मनातील ओळखलेलं असतं. त्यानंतर आता इकडे ह्या वैद्यभुवांच्या घरी मात्र आता तृप्ती ही कौस्तुभला घेऊन जरा बाजूला येते आणि कौस्तुभ तिला म्हणतो की तृप्ती, तुझं काय सुरू आहे, तू का मला बाहेर घेऊन आली? तेव्हा आता तृप्ती म्हणते की हे बघ, मनामध्ये म्हणते मला तर घराचे कागद नाही सापडले आणि याला तरी मी विचारते आणि तिला की कौस्तुभला विचारते की पैशांचं काय झालं. तेव्हा कौस्तुभ म्हणतो की अगं तुझं काय चाललं? त्यावरती प्राजक्ता ती तृप्ती म्हणते की अरे तुझं काय चाललं ते अगोदर सांग. पैशांची सोय तू केलेली आहेस का? त्या नराभाईचे पैसे तू कधी देणार आहेस? तेव्हा कौस्तुभ म्हणतो की बघतो काय करायचं आहे ते बघतो. तृप्ती म्हणते की बघतो. अरे भाग्याचं लग्न आहे आज आणि जर तू पैसे दिले नाही तर तो नराबाई लग्न मंडपातून तुला उचलून नेईल. अरे मग तू काय करणार आहेस? भाग्याच्या घरच्यांसमोर तुझी काय इज्जत राहणार आहे याचा विचार तू केलास का? पर्यायाने तुझ्या बरोबर माझी सुद्धा काय इज्जत राहील आणि हे सगळं जाऊन दे. तुला जर म्हणजे त्यांना सगळ्यांना जर कळाले तू जर आता हे सगळे पैसे जुगारात उडवले आणि तू वाईट मार्गाला लागलेला आहे तेव्हा मात्र ते लोक लग्न मोडायला सुद्धा पुढे मागे नाही बघणार. आता हे ऐकून कौस्तुभला आणखीन टेन्शन येते. तर तृप्ती म्हणते अरे कौस्तुभ, मी काय म्हणते ते तरी कळतं का तुला? तर अगोदरच इतका मोठा अपशकुन घरामध्ये घडलेला आहे. तेव्हा आता टेन्शन मध्ये कौस्तुभ म्हणतो की मला काय करायचं तेच कळत नाही. तेव्हा आता तृप्ती त्याला सांगते की तू एक काम कर, नराभाईला फोन कर आणि संध्याकाळपर्यंत मी 2 लाख रुपये आणून देतो असं म्हण. इथे लग्नामध्ये तमाशा काही करू नकोस आणि उरलेले पैसे त्याला हळूहळू परत करू असं सांग आणि आज फक्त 2 लाख देऊ. तेव्हा आता कौस्तुभ म्हणतो की 1 मिनिट, हे 2 लाख रुपये तू कुठून आणणार आहेस असं विचारतो. तर तृप्ती म्हणते की तुझ्याकडून तर मात्र मला 0 अपेक्षा आहेत, त्यामुळे तू माझ्यावर सोडून दे आणि म्हणते की माझ्याकडे एक प्लॅन आहे. त्यानंतर आता इकडे आरव हा आलोकची बाईक व्यवस्थित करतो आणि म्हणतो की चला, सुंदरी तर रेडी झालेली आहे आणि तो बाईक वर बसतो आणि चल आपण तिला सुरू करूयात. आलोक म्हणतो की अरे सुरू तर झालीच पाहिजे. आरव म्हणतो की अरे हे बघ तू बस तर खरी, बस बरं लवकर. किंवा आलोक मात्र ती डिकी जरा बाजूला ठेवतो आणि तो सुद्धा आता आरवच्या मागे बाईकवर बसतो आणि तो मात्र किक मारत असतो परंतु गाडी काही स्टार्ट होत नसते. तेव्हा आलोक गाडीच्या खाली उतरतो. आरव म्हणतो की बघ किक काही व्यवस्थित बसत नाही आणि आरव म्हणतो की हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस, कधी कधी चालू होण्यासाठी वेळ लागतो रे आणि काहीतरी हॅपनिंग होण्यासाठी मात्र किक तर बसावी लागतेच. आता ही किक नाही बसत आणि एकदा की बसली तर आपण दोघंही असे भूर जाऊ. तेव्हा लगेच आता आलोक म्हणतो की अरे काय तू बोलतोस? आरव म्हणतो की अरे थांब थांब, तुला माहिती आहे का एक गोष्ट मात्र कधी चांगली झाली आणि किती चांगली झाली आहे तुला कळतं का? अरे अगोदर तुला लोकांची भीती वाटायची आणि हे बघ अगोदर मात्र तू लोकांमध्ये मिसळायला खूप घाबरायचा, परंतु आता मात्र तू लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केलेली आहे. तुला भीती वाटत नाही. पण दादा एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे मात्र तुला कोणत्याही बाबतीत जरी कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला किंवा ट्रिगर झालं तर मी आहे भाऊ म्हणून सांभाळून घ्यायला. तुझा हा लहान भाऊ आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. आलोक मात्र खुशून आरवकडे पाहत असतो आणि तेवढ्यात तेथे अंबिका ही प्रसाद घेऊन येते आणि दोघांना प्रसाद देते. तेव्हा आरव म्हणतो की बघ आता मात्र प्रसाद खाल्ला की नक्की आपली बाईक चालू होईल आणि तेवढ्यात ते तिघेही तेथे आता उभेच असतात आणि बाईक स्टार्ट करत असतात आणि तेवढ्यात मात्र मागून एक गाडी येते आणि त्या गाडीतून मात्र आता कोणीतरी खाली उतरतं. आता हे तिघेही बघतच असतात. अंबिका धावतच जाते कारण तिचे मिस्टर असतात सत्यम आणि अंबिका त्यांना प्रसाद द्यायला लागते, परंतु आता सत्यम म्हणतो की हातवारे करून नाही, आत्ताच नाही. आणि तेवढ्यात आरव म्हणतो की सत्यम काका. आलोक म्हणतो की सत्यम काका म्हणून आलोक धावतच जायला निघतो, परंतु आरव त्याचा हात धरतो. तेव्हा आता अंबिका म्हणते की काय हो, यावेळेस सुद्धा मात्र तुम्ही न कळवताच आलात. सत्यम रागानेच म्हणतो की सुलोक्षणा वहिनी कुठे आहे? मला त्यांना ताबडतोब भेटायचं आहे. तर सुलोक्षणा आतमध्ये तयार होऊन आता ही प्राजक्ताच्या बहिणीच्या म्हणजे भाग्याच्या लग्नाला निघलेली असते आणि त्याबद्दल ती सगुणाला सांगत असते. तेव्हा सगुणा म्हणते की हे बघा मॅम, इथे तुमची जास्त गरज आहे आणि मी लग्नाला जाते हवं तर आणि मी सगळं काही सांगते. सुलोक्षणा म्हणते की नाही, तू इथेच थांब आणि काय जे काही होईल ते मला सगळं काही कळवत राहा, कारण प्राजक्ताच्या बहिणीचं लग्न व्यवस्थित पार पडायला हवं आणि ते लग्न व्यवस्थित जर पार पडलं तर मात्र प्राजक्ताला आता तिच्या बहिणीचं जे काही लग्नाचं टेन्शन आहे ते टेन्शन मात्र संपेल आणि मग तिला जर लग्नाला मागणी घातली
आणि ती नाही म्हणू शकणार नाही आणि तेवढ्यात सुलोचना जायला निघते आणि तेवढ्यात श्रेयस, तृप्ती हे सगळेजण बाहेर येतात. अंबिका धावतच आलेली असते. अंबिका म्हणते की जाऊबाई म्हणजे सुलोचनाला, आणि म्हणते की हे आलेत. त्यावरती सुलोचना म्हणते की काय सत्यन आला? पण तो तर यांच्याबरोबर दुबईला होता, मग तो इतक्या अचानक आला कसा? आणि ती अंबिकालाच बोलते की तुझ्या नवऱ्याने साधा फोन करून तुला सुद्धा कळवलं नाही की तो येणार आहे म्हणून. पुढे अंबिका मात्र आता खाली मान घालते आणि आता सत्यम आतमध्ये येतो आणि वहिनी असं म्हणतो की तुम्ही सुद्धा कुठे फोन करून कळवलं की या घराचं गुपित अख्ख्या जगाला कळलेलं आहे म्हणून, आणि त्यामुळे मात्र सूर्यवंशी इंडस्ट्रीचं प्रचंड नुकसान होत आहे हे कुठे कळवलं? तेव्हा श्रेयस आणि तृप्ती लगेच एकमेकांकडे पाहत असतात आणि तेव्हा सुलोचना काही उत्तर देत नसते. त्यानंतर आता इकडे प्राजक्ता मात्र जी काही नवरा नवरीची जोडी आहे रुकोदामधील, ती मात्र आता जोडण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेवढ्यात चारुलता तेथे येते आणि चारुलता प्राजक्ताला म्हणते की हे बघ प्राजक्ता, ते सोड, आणि तो करा तिच्या हातात देते. आता करा तिच्या हातात देत आहे म्हटल्यानंतर प्राजक्ताला फारच आनंद होतो. तर प्राजक्ता आता मनात म्हणते की मामी स्वतः करा मला देत आहे, म्हणजे मामीला सुद्धा हवं आहे की मी भाग्याच्या लग्नाला यावं म्हणून, आणि मला माहिती होतं की मामीचा राग आहे तो जास्त वेळ नाही टिकणार. मग चला तर आता भाग्याच्या लग्नाला जाता येईल म्हणून मात्र आता प्राजक्ताला फारच आनंद होतो. ती मात्र हसत असते आणि तेवढ्या चारुलता म्हणते की तू तर पाठराखीण आहेस भाग्याची. तर प्राजक्ता म्हणते की हो. चारुलता म्हणते की अर्थात म्हणजे बहिणीचा हा मानच असतो करा पकडणं, त्यामुळे आज मात्र तुझा हा मान मी तुला दिला. नेहमी मात्र मी ऐकत आले भाग्याकडून तू तिची पाठराखीण आहेस म्हणून. मग पाठराखणीचं खरं कर्तव्य काय असतं असं मामी प्राजक्ताला विचारते. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की मामी, प्राजक्ता सांगायला सुरुवात करते की पाठराखणीचं खरं काही मोठं कर्तव्य असतं ते लग्नात नवरीसोबत थांबणं, तिला काय हवं काय नको आणि तिच्या चेहऱ्यावर कायम हसू कसं टिकून राहील काही अगदी काळजीपूर्वक बघणं. आणि लग्न जरी झालं तरी सुद्धा पाठराखणीचं कर्तव्य संपलं असं नसतं, कारण लग्न झाल्यानंतर मात्र ती पाठराखीण त्या नवऱ्या मुलीसोबत तिच्या सासरी जाते आणि सासरी गेल्यानंतर आता 5 परतवणीचा कार्यक्रम होऊस तर तिच्या सोबत राहते, कारण तिला माहिती असतं की आता माहेरून निघालेली ती मुलगी आपल्या आई बाबांना आपल्या माणसांना अजूनपर्यंत शोधत असते. आणि हे बघ मामी, पाठराखीण फक्त ही रीत नाही तर ती प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील तिच्या आयुष्यातील एक खूप मोठी ताकद असते. आणि तेवढ्यात मात्र चारुलता म्हणते की मी सांगते पाठराखीणचा अर्थ काय होतो. खरी पाठराखीण ती असते कारण तिला स्वतःपेक्षा आपल्या बहिणीची काळजी असते. पाठराखीण ती असते की आपल्या बहिणीच्या सुखासाठी मात्र सगळ्या जगाशी लढते, रीतीभाती सगळं काही सांभाळून. आता सासरच्या मंडळींकडून आपल्या बहिणीचा स्वीकार कसा होईल, ते कसं तिला स्वीकारतील, सासरचे लोक आहेत आणि आपल्या बहिणीचं नातं आहे हे कसं घट्ट होईल, याचा जी काही पाठराखीण प्रयत्न करते आणि ती खरी पाठराखीण असते. तेव्हा आता प्राजक्ता हे सर्व काही ऐकते आणि मामीकडे बघत असते. त्यानंतर मामी आता पुढे येते आणि म्हणते की हे बघ, असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर मुलगी ही कायमची सासरकडे होती, पण तसं नसतं. माहेर नेहमी तिच्या पाठीशी कायम उभं राहतं. कन्यादान केल्यानंतर मुलीसाठी मात्र काही आता ही माहेरकडची मंडळी करायला तयार असतात आणि हे सगळं काही मात्र आता जी सासरकडच्या मंडळींना पटवून देते, सासर आणि माहेरच्या मंडळीमधील प्रेमाचा पूल ती बनते. ती खरी पाठराखीण असते. खरी पाठराखीण ती असते की जी आपल्या बहिणीच्या सुखामध्ये स्वतःचं सुख शोधत असते, तिला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तू जर खरंच भाग्याची पाठराखीण असेल तर मात्र तू तिच्या सुखाच्या आत नाही येणार. म्हणजे हे बघ, तू मागे काय केलं, रोहन रावांना भेटली आणि त्यांना नको नको काय सांगून जे काही आहे त्यांच्या आई बाबतीत नको ते बोलली, त्यांच्यावर आरोप केले. तू विचार कर की लग्नामध्ये मात्र त्या रोहन रावांच्या आईने म्हणजे भाग्याच्या सासूबाईंनी तुला जर बघितलं आणि त्या मात्र रुसल्या तर काय करणार आहेस तू, मात्र सांग बरं. त्यामुळे एक गोष्ट तू लक्षात ठेव, जो काही तुझा हा तात्पुरता मान आहे पाठराखींचा, तो मात्र आता मी तात्पुरता का होईना तुझ्या हातात दिला, परंतु एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेवायची, भाग्याचा जो काही मान सन्मान आहे आणि तिचं जे काही नातं जपणं, तिला आनंदी ठेवणं, खुश ठेवणं, हे सगळं काही तुझ्या हातामध्ये आहे. आणि एक गोष्ट मी तुला सांगते की आईने मुलीचं लग्न बघू नये असं म्हणतात, पण भाग्याच्या बाबतीत तसं नाही. भाग्याच्या बाबतीत हे आहे की तिच्या बहिणीने तिचं लग्न बघून नाही चालणार असं माझं म्हणणं आहे. म्हणजे चारुलताने स्पष्ट आता प्राजक्ताला समजावलेलं असतं की किती काही झालं तरी आता मात्र तू भाग्याच्या लग्नामध्ये नाही थांबली तरी चालेल, तू मात्र तिच्या सुखाच्या आड येऊ नकोस, म्हणजे भाग्याच्या लग्नामध्ये थांबायचं नाही असं स्पष्ट समजावलेलं असतं. ते ऐकून आता प्राजक्ताला फार मोठा धक्का बसतो, कारण तिला आता भाग्याच्या लग्नामध्ये थांबायचं असतं, कारण भाग्याने तिच्याकडून वचन घेतलेलं असतं की काही झालं तरी आता तुला मात्र लग्नामध्ये थांबावं लागेलच, तू कुठेही जाऊ नकोस. तर आता नक्की प्राजक्ताला काय करावं तेच काही कळत नसतं, म्हणून ती विचारात पडते आणि अगदी मामीकडे रडतच पाहत असते. तर शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता इकडे सत्यम जो काही आहे तर तो आलेला असतो, तर सुलक्षणा लग्नाला निघलेली असते आणि तो विचारत असतो की काय झालं नक्की पार्टीमध्ये.
आणि तेवढ्या सुलोचना म्हणते की मी लग्नाला जाऊन येते. तेव्हा सत्यम आता सुलोचनाकडे पाहत असतो. तेव्हा आता सत्यम म्हणतो की काही झालं तरी वहिनी तुम्हाला लग्नाला नाही जाता येणार, तुम्हाला थांबावं लागेल, कारण बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग ठेवलेली आहे, मॅनेजमेंट आता करूयात असं म्हणतात. तेव्हा लगेच आता सुलोचना म्हणते की ठीक आहे, बघूयात तुमचं मॅनेजमेंट काय म्हणतो. त्यानंतर आता इकडे भाग्या तयार झालेली असते, परंतु आता साडी वगैरे नेसलेली असते आणि ती प्राजक्ताला म्हणते की हे बघ प्राजक्ता, काही कर परंतु आता लग्न आपलं ठरलं होतं, तुम्हाला लग्नासाठी तयार करशील, त्यामुळे तू आता मला तयार कर. आता प्राजक्ताला खूप मोठं टेन्शन येतं, कारण मामीने मात्र सांगितलेलं असतं की किती काही झालं तरी आता ह्या लग्नामध्ये नाही थांबायचं. आणि भाग्या मात्र तिला म्हणते की हे बघ लग्नामध्ये तू माझा हात अजिबात सोडायचा नाही. तेव्हा प्राजक्ता भाग्याला घट्ट मिठी मारते आणि दोघी आता खूप रडत असतात. तर प्राजक्ता आता तिच्या मिठीतून मात्र तिला चारुलताचं सगळं काही बोलणं आठवतं की आता तिच्या बहिणीने मात्र आता हे लग्न बघायचं नाही असं तिने सांगितलेलं असतं. आणि आता प्राजक्ताला काय करावं तेच काही कळत नसतं. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होईल आता उद्याचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर नक्की आता बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.